परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात आज मराठा आरक्षण या मुद्द्यावर भव्य मशाल रॅली काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी अनेक महिला व युवकांनी सहभाग नोंदविलेला आहे। सिद्धेश्वर मंदिर होत रॅली जी की संपूर्ण जिंतूर शहरातून येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरापर्यंत जाणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी पुढे ही रॅली कशी जाते हे बघणार आहोत आपण। सर्वांना जय जिजाऊ। आताच आपला जो लढा चालू आहे, श्री मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला लढा हा अगदी 40 दिवस शासनाला मुदत देऊनही त्यानंतर कुठलाही निर्णय झालेला नाही। आणि आता 5 दिवसापासून तर श्री मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण चालू आहे। त्यांची तब्येत ती वरचेवर खालावत चाललेली आहे आणि याचा असा गांभीर्याने विचार शासनाने केला पाहिजे। त्यांना पाठिंबा म्हणून आमचे वेळोवेळी आंदोलन सुरूच आहेत, साखळी उपोषण सुरूच आहेत। आणि जसं पूर्वी होतं की गावाच्या वेशीवर भूत बाधा वगैरे होऊ नये, भूत येऊ नये म्हणून असं एक मारुतीचं मंदिर राहायचं। आता त्यामध्ये त्याच पद्धतीने काय झालंय की गावोगावी लोकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे आणि त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे यांचा फोटो असलेला गावबंदीचा बोर्ड प्रत्येक गावामध्ये लावलेला आहे। याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे। आज गावोगावी बंदी झाले, याचं पुढे प्रमाण होऊन जिल्ह्यामध्ये सुद्धा कुणाला प्रवेश राहणार नाही। आणि मराठा हा आता प्रत्येक बांधव आमचा पेटून उठलेला आहे, प्रत्येक मराठा बांधव आमचा जागी झालेला आहे आज। आणि एक मराठा माणूस काय करू शकतो याचा प्रत्यय आपल्याला आता 14 ऑक्टोबरला जी सभा झाली अंतरवाली सराटी, याचा प्रत्यय आपल्याला तिथं आलेलाच आहे। ते तर एक छोटंसं ट्रेलर होतं असं मी म्हणेल। यापुढे जर आमच्या भावनांचा विचार झाला नाही तर आमचा समाज हा आता कधीही शांत राहणार नाही। आणि आमचा मराठा जे आमचे तरुण बांधव आहेत त्यांना वारंवार जरांगे पाटील तर विनंती करतच आहेत कळकळीची। आम्ही सुद्धा सगळ्यांच्या वतीने आम्ही बांधवांना तेच सांगतो की कोणीही आत्महत्येचं शेवटचं पाऊल उचलू नका। आपली लढाई सुरू आहे आणि लढाई अशी सुरूच राहणार आहे आणि विजय हा आपलाच होतो। हा मराठ्यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि हाच इतिहास पुढेही असंच सुरू राहणार आहे। परंतु आपल्याला त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे। आताच याच आजच्या दिवशी अत्यंत दुःखद घटना बोर्डी येथे घडलेली आहे की आमच्या मुळे नावाच्या बांधवाने अंत्ययात्रा त्याची संपवलेली आहे आरक्षणासाठी। परंतु अशा घटना आता पुढे होऊ नयेत। अशा जर होत राहिल्या तर आमच्या लेकरांचे किती बळी अजून जाणार आहेत हा प्रश्न मला आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विचारायचा आहे। आणि आता आमची कुठलीही मानसिकता सहनशीलतेची राहिलेली नाही आणि यापुढे कोणताही बांधव आमचा बांधवाचा उद्रेक होऊन जर त्याचं चक्रीवादळ वादळाचं रूपांतर हे चक्रीवादळात होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे। एवढंच मी आजच्या दिवशी सांगू इच्छित। जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी जिंतूर शहरातून मशाल रॅली काढण्यात आली। मशाल रॅली आणि आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर जिजाऊ वंदना आणि राष्ट्रीय गीत संपन्न करून आज जिंतूर येथे सर्व सकल मराठा समाजातर्फे मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मनोज जरांगे पाटील जे आंतरवैली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या समर्थनार्थ जिंतूरच्या सकल मराठातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मनोज जरांगे पाटलांची स्थिती सध्या अतिशय गंभीर आहे। ते मागील 5 दिवसांपासून पाणी आणि अन्न दोन्ही घेणं त्यांनी बंद केलेलं आहे। त्यामुळं सकल मराठातर्फे समाजातर्फे मी राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आणि सर्वपक्षीय मराठा आमदार असतील आणि इतर आमदारांनाही मी याद्वारे विनंती करतो की मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत। मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। तर त्यामुळं मराठा समाजाला त्वरित ओबीसी मधून राज्यघटनेच्या चौकटीत टिकणारं आरक्षण लवकरात लवकर द्यावं। त्यासाठी मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मी याद्वारे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला विनंती करतो। आणि मराठा आणि कुणबी हे एकच आहेत हे मी वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत। त्यामुळं लवकरात लवकर मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्याचा GR काढण्यात यावा आणि लवकरात लवकर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आपण सोडवावं। नसता समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत। या समाज भरकटण्याच्या अगोदर आपण लवकरात लवकर शांततामय रीतीने हे जे आंदोलन चाललं आहे त्याचा आदर राखून
आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सरकारनं या ठिकाणी न्यायमूर्ती शिंदे यांच्या कमिटीची सोमवारी विशेष बैठक बोलवलेली आहे आणि मराठा समाजाने थोडंसं धीर धरावं असं सरकारच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे. तरी देखील मराठा समाजाचं तीव्र आंदोलन सुरूच आहे. मराठा समाजाने नाही तर सरकारने मराठा समाजाला 40 दिवसाचा अवधी मागितला होता आणि तो अवधी मनोज जरांगे पाटलांनी त्यांना दिला होता. सरकारने 30 दिवस मागितले, मराठा समाजाने 40 दिवस दिले. परंतु अशा बैठका आणि अशा समित्या ह्या मागील 1990 पासून अशा समित्या गठीत करून सरकार वेगवेगळे सरकार मराठ्यांची दिशाभूल करत आहेत. म्हणून सध्या मराठा समाजाचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. सरकारने लवकरात लवकर ठोस काय तो निर्णय घ्यावा, नसता मराठा समाजाच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. व मराठा बांधवांना आणि शासनाला एकच सांगू इच्छिते की आजपासून आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये शिंदे भाऊ आणि रोगडे भाऊ हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. माननीय श्री जरांगे पाटील देखील गेल्या 4 दिवसापासून आजचा 5वा दिवस आहे, त्यांनी सुद्धा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. शासनाला कळकळीची विनंती की मराठा बांधवांचं दुःख किंवा त्यांना रोष का लक्षात येत नाहीये. जागोजागी प्रत्येक गावोगावी मराठ्यांचे एवढे मोर्चे निघतायत, आमरण उपोषण होते. शासनाला का पूर्ण मराठा समाजातील तरुणांना आत्महत्या करण्यासाठी परावृत्त करायचे का, किंवा जर का यामधून काही उद्रेक झाला तर मराठा बांधवांना कोणत्याही समाजाने किंवा शासनाने दोषी ठरवू नये अशी एकच म्हणजे सांगणं आहे. आणि मराठा बांधवांना ही एक कळकळीची विनंती की आपल्याला आपला हक्क हा लढवून घ्यायचा आहे. आपला प्राण त्यागून आपल्याला आत्मदहन करून कोणत्याही प्रकारे आपल्याला मार्ग यामधून निघणार नाहीये. आपल्याला लढा द्यायचा आहे, लढायचे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे की आपण लढलं पाहिजे, न की आपण स्वतःचा आत्मत्याग केला पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय. बापापेक्षा नेत्याला आणि समाजापेक्षा पक्षाला मोठं मानणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, पदावर असणाऱ्या आणि पदावर नसणाऱ्या नेत्याची हमालगिरी करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आधी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मुळात राज्य सरकारने सध्या जे मराठा आरक्षणाचा प्रश्न घोळवत ठेवलेला आहे त्या घोळवत ठेवण्याची काहीच गरज नाहीये. कारण राज्य मागास आयोग जो जस्टिस गायकवाड आयोग झालेला होता, त्या गायकवाड आयोगाचा जो पूर्ण शिफारसी होत्या त्या शिफारसी या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे मराठ्यांचं मागासलेपण हे ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे. जर राज्य मागास आयोग यांनी तयार केलेला जर शिफारसीनुसार मराठे मागासलेले राज्य सरकारने मानलेले असतील तर 105व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला 50%च्या आतमध्ये घटनात्मक आरक्षण देण्याचा अधिकार आहे. हे 2018ला मराठ्यांना बऱ्यापैकी मराठ्यांना माहिती नव्हतं, परंतु आता घराघरामध्ये प्रत्येक मराठ्याला ही गोष्ट माहिती झालेली आहे. त्यामुळे जे न्यायमूर्ती संदीप शिंदेची समिती नेमलेली आहे हे फक्त वेळ काढूपणा आहे. त्यावेळेस 102वी घटना दुरुस्ती झालेली होती, तेव्हा राज्य शासनाला अधिकार नव्हता, मागास ठरवण्याचा अधिकार नव्हता आणि घटनात्मक आरक्षण हे 50%च्या आतमध्येच असू शकतं. जे आरक्षण आपल्याला गायकवाड अहवालाने ऑलरेडी दिलं होतं, परंतु राज्य सरकारने त्यावेळेस चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली. त्या उपसमितीने काही शिफारसी काढून घटनात्मक आरक्षण न देता 50%च्या वरचं आरक्षण दिलं. जे आरक्षण द्यायचा अधिकार हा राज्य शासनाला नाहीये. कारण 1992ला जेव्हा इंदिरा साहनी विरुद्ध भारत महासंघ हा खटला चालला होता तेव्हा 9 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने ऑलरेडी सांगितलेलं आहे 50% मागास आणि 50% अमागास हा समतोल साधला गेला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे सांगताय की आम्ही दिलेलं आरक्षण टिकलं नाही, ते आरक्षण देऊन तुम्ही मराठ्यांची ऑलरेडी फसवणूक केलेली आहे. त्यामुळे तुम्ही आणखीन कोणतीही समिती न नेमता ऑलरेडी जे राज्य मागास आयोग गायकवाड आयोगाने जो अहवालानुसार 50%च्या आतमध्ये घटनात्मक आरक्षण देण्याचा सुचवलेला आहे त्यानुसार मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, जे गायकवाड आयोगाने दिलेला डाटा होता तो इम्पेरिकल डाटा, म्हणजे त्यानुसार मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण हे झालेलं आहे.
इम्पेरिकल डाटा हा फक्त मराठा समाजाचा आहे. तुम्ही जे 1994ला 135 जाती ऍड केलेल्या आहेत त्या कोणत्याही जातीचा इम्पेरिकल डाटा नसताना फक्त 3 ओळीच्या GR ने तुम्ही त्या जाती ऍड केलेल्या आहेत, कोणताही डाटा नसताना. आणि जस्टिस गायकवाड आयोगानुसार प्रत्येक मराठ्याचा हा इम्पेरिकल डाटा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता, कोणत्याही प्रकारची नवीन समिती गठीत न करता, जी समिती ऑलरेडी आहे त्या समितीच्या आधारावर मराठ्यांना 50%च्या आतमध्ये ओबीसी मधून आरक्षण भेटलं पाहिजे. नाहीतर इथून पुढे ज्याप्रमाणे रस्त्यावर आरक्षणाचा लढा उभा राहिला आहे त्याप्रमाणे इतर जातींचं आरक्षण जे बेकायदेशीर आहे, घटनात्मक नाहीये, ते कायदेशीररित्या कसं घालवायचं याची दखल मराठा समाज घेईल. माझ्या सर्व मराठा युवकांना माझी अशी विनंती आहे की आपला देहदान करू नका, आपला प्राणदान करू नका. आत्महत्या करायची नाही आरक्षणासाठी. आपलं नाव मराठा आहे, मराठा आपली ओळख मराठा आहे. मराठा म्हणजे काय? मरा मगर नाही हटा म्हणजे मराठा. असा जिद्दी मराठा आहे तो. अशा कुठल्याही गोष्टीसाठी जीव देत नाही. लढायचं आहे, जीव द्यायचा नाही. आपलं आरक्षण हक्काचं कायदेशीर आहे. जो जन्मजात शेतकरी आहे, जो पिढीजात शेतकरी आहे, शेतकरी शब्दाचा समानार्थी शब्द आहे कुणबी, तो कुणबीच आहे. त्याला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. राज्य सरकारच्या जुन्या गॅझेटमध्ये मराठ्यांचा कुणबी असाच उल्लेख आहे. अजून कसले पुरावे पाहिजे सरकारला? जर द्यायचं असेल तर हेच पुरावे खूप आहेत, आणि द्यायचं असेल तर 10 लाख पुरावे सुद्धा पुरणार नाहीत. जे आधी ओबीसी आरक्षण दिलेले ते 2 ओळींवर दिलेले, त्याला कसलाही बेस नाही. जर ते आरक्षण टिकतं, कोर्टात राहतं तर आपलं तर कायदेशीरच आहे, सनदशीरच आहे. त्यामुळे जीव द्यायचा नाही, लढायचंय. आज आपण उपोषणाला बसलो आहोत. जर याही पुढे परिस्थिती गेली तर एकही आमदार खासदार त्याच्या घराबाहेर सुद्धा पडू नाही शकला पाहिजे. त्याच्या दारातच धरणे द्या. आपली भाकर आपलं पाणी सोबत घेऊन जायचं आणि दारातच बसायचं, घराबाहेर निघू द्यायचं नाही एखाद्यालाही. कसे देत नाही आरक्षण? मराठा आमदार खासदाराचा उपयोग काय? जे सत्तेत आहेत, पदावर आहेत, त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, आणि जे पदावर नाहीत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे. तरच तुम्ही आमचे, जे आमचे आहेत आम्ही त्यांच्यासोबत, जे नाहीत त्यांनी चुलीत जा. आमचा तुमचा काही संबंध नाही. आमच्या दारात द्यायचं नाही. खेटर घाताल पुन्हा इलेक्शनच्या वेळेस झाला तर. एकाही मराठ्याने जीव द्यायचा नाही. समोर येऊन लढायचं, रडायचं नाही. आत्ताच सांगतोय, जरांगे दादांचं ऐकत जा. त्यांनी आपल्यासाठी तिथे उपोषणाला बसले तर आपणही बसलो आहोत. कुठेही तोडफोड करायची नाही. या हरामखोराच्या गाड्यांची तोडफोड कराल त्याचा इन्शुरन्स असतो, परत काच बसून घेतील. त्यांना घराच्या बाहेरच पडू देऊ नका. त्यांना स्थानबद्ध करा, परंतु जीव द्यायचा नाही आणि कुठलंही असं हिंसक आंदोलन करायचं नाही. बस स्टँड समोर जाऊन बसा, गाडी बाहेर पडू देऊ नका, पण गाडीला कसली इजा झाली नाही पाहिजे. आपली गोरगरीब जनता जाते तिथून, परंतु कुणीही स्वतःचा आत्मघात करून घ्यायचा नाही. पुन्हा एकदा सांगतोय, जय जिजाऊ, जय शिवराय. जिंतूर शहरातील महत्त्वाच्या अशा मुख्य बाजारपेठ होत या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर होतं. मुख्य बाजारपेठ करत या ठिकाणी जिंतूर तहसील परिसरापर्यंत अनेक महिला, युवती व नागरिकांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य अशी मशाल रॅली काढून या ठिकाणी शासन प्रशासनाला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की मराठा समाज आता संतापाच्या लाटेत पसरलेला आहे आणि यापुढे मराठा समाज मागे हटणार नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाचा अंताची वाट पाहू नये आणि मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावी. नसता यापुढे देखील मनोज जरांगे पाटलांनी तर सांगितलेलंच आहे आणि मराठा समाज जर उठून पेटला तर सरकारला सोळोची पोळो करू शकतो असं या ठिकाणी आलेल्या समर्थकाचं म्हणणं आहे. पुढील भाग हाच आहे की महाराष्ट्र सरकारने सोमवारी दिवस दिलेला आहे. सकाळी 10 वाजता विधानसभेमध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्या आरक्षण देण्याच्या ज्या न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वात कमिटी स्थापन केलेली, ती कमिटी आणि सरकार यांच्यामध्ये आता सल्लामसलत होणार आहे आणि त्यातून काय निर्णय होतो आणि त्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळतो का आणि तो दिलेला आरक्षण मनोज जरांगे व मराठा समाजाला कितपत आवडतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.